यार दुर्दैवच म्हणू शकतो. म्हणजे एका साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चित्रपट लागलेला आहे आणि एका साईडला संत तुकाराम महाराजांचा एक चित्रपट लागलेला आहे, पण दोन्ही चित्रपटांना हवा तितका प्रेक्षक वर्ग मिळत नाहीये, हवं तितकं कलेक्शन येत नाहीये. म्हणजे हे नक्की चूक कोणाची आहे काहीच कळत नाहीये. म्हणजे चित्रपट चांगला नाहीये की म्हणून प्रेक्षक जात नाहीयेत की त्यामुळे कलेक्शन्स येत नाहीये. खरंच खूप खूप वाईट वाटलं जेव्हा अभंग तुकाराम हा चित्रपट पाहायला गेलो आणि ऑलमोस्ट थिएटर रिकामी होता. खूप वाईट वाटलं. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खूप कमी युट्यूब चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी एक आपलं चॅनल आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे खूप सपोर्ट मिळतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आधारित आहे, महेश मांजरेकर सरांनी तो दिग्दर्शित केलेला. ह्या चित्रपटाला लागून एकूण 11 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि या 11 दिवसात ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 2,20,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे ते आहे 2,50,00,000 म्हणजेच 2.5 कोटी एवढं. बरं, आता ह्याचं बजेट जर का पाहिलात ना, महेश मांजरेकर सरांनी सांगितलंय मी 6-7 कोटीपर्यंत हा चित्रपट बसवणार होतो, पण त्या चित्रपटाचं जे बजेट जो गेलाय तो 13 कोटीच्या आसपास गेलेला आहे. 13 कोटीचा जर का बजेट असेल तर मग 2 कोटी दुसऱ्या हफ्त्यात खरंच तो चित्रपट पुढे जाऊ शकेल का? आणि जर का असाच स्पीडने गेला तर तो एक मोठा डिझास्टर होऊन जाईल मराठी इंडस्ट्रीमधला आणि हे खूप वाईट वाटतंय. कारण जेव्हा साऊथची लोक एखादा त्यांचा देवाचा वगैरे चित्रपट आला बघा असं उचलून धरतात, मग आपला एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, बरं चित्रपट चांगला आहे, इतका वाईट नाहीये. म्हणजे हिंदीमध्ये आता थामा हा चित्रपट चालतोय आणि आता बुक माय शोला ट्रेंडिंगला आहे. मला खूप वाईट वाटलं. मला नाही माहिती तुम्हाला राग येईल, तुम्हाला आवडला नाही चित्रपट वगैरे, हा भाग वेगळा आहे, पण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर एखादा चित्रपट असेल तर तो पाहायला जायला हवा. मला खूप चित्रपट आवडला. माहित नाहीये काय, खूप निगेटिव्ह कमेंट्स आला. मी जिथे रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाचा तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. खूप निगेटिव्ह कमेंट्स आल्या, मला खूप वाईट वाटलं होतं. बरं, आता बोलूयात की अभंग तुकाराम ह्या चित्रपटाचं कलेक्शन किती झालंय. तर अभंग तुकाराम ह्या चित्रपटाला लागून एकूण 4 दिवस कंप्लीट झालेत आणि या 4 दिवसामध्ये जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 20,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे ते आहे 25,00,000 एवढं. म्हणजे 4 दिवसामध्ये 25,00,000 तर हा चित्रपट 2-3 हप्त्यामध्ये किती जाणार? 1 कोटी पण पार करणार नाही. चित्रपटाचा बजेट 3 ते 4 कोटीचा बजेट. मग अभंग तुकाराम हा चित्रपट मी सांगतो तुम्हाला इतका उत्कृष्ट पिक्चर बनवलेला आहे, इतका उत्कृष्ट चित्रपट बनवलेला आहे दिग्पाल लांजेकर यांनी. खरंच तुम्ही एकदा चित्रपट पहा यार. खरंच मी सांगतो की इतकं कमी प्रेक्षक वर्ग बघून ना मला खूप वाईट वाटलं आणि माझ्या मनाला अशी लाज वाटली की यार माझ्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांचा एखादा चित्रपट लागतो आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग का नाहीये. खूप वाईट वाटलं. होपफुली तुम्ही ही व्हिडिओ पाहून जर का तुम्ही चित्रपट पाहायला गेलात तर माझं हे व्हिडिओ बनवायचं सार्थकी लागेल असं मी म्हणू शकतो. तर प्लीज 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 हा चित्रपट पहा. जमलंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हाही चित्रपट पहा आणि अभंग तुकाराम हाही चित्रपट पहा. तुम्हाला जरा पण हा चित्रपट निराश करणार नाही याची गॅरंटी माझी. त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. तर इथेच थांबूया. हे होतं दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन. पुढे जाऊन ह्या चित्रपटांना खूप आव्हान असणार आहे कारण खूप हिंदी चित्रपट वगैरे येणार आणि तो थामा वगैरे जे चित्रपट आहेत ते चालतात. त्यामुळे मला असं कधी कधी वाटतं यार एखादा हिंदी चित्रपट एवढा चालू शकतो महाराष्ट्रामध्ये तर तुकाराम महाराजांचा चित्रपट चालूच शकतो यार. तर सलमान खान वगैरे ज्यांना स्टोरी नाहीये ते चित्रपट चालतात. सॉरी यार, मला नाही. जाऊ द्यात. इकडेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.